बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की नेमकं मी आज व्हिडिओ कुठल्या प्रॉडक्टवर घेऊन आलेली आहे। कारण की जेव्हा सुरतमध्ये जेव्हा तुम्ही साड्या घ्यायला येतात तर नेमकं तुमच्यापर्यंत साडी येते ती किती प्रोसेस होऊन तुमच्यापर्यंत पोहोचत असते आणि नेमकं ही तयार कशी होती, आजचा व्हिडिओ याच टॉपिकवर असणार आहे। तर मंडळी, मी तुम्हाला आज प्रोसेस सांगणार आहे की नेमकं साडी तयार कशी होते आणि तुमच्यापर्यंत पोहोचते कशा। म्हणजे की मी तुम्हाला सांगते, जो साडीची प्रोसेस असते ना मंडळी, बऱ्याच महिलांना माहिती सुद्धा नसतं, नुसतं त्यांच्यापर्यंत आली म्हणजे त्यांना वेअर केला तिथलाच प्रश्न संपत नाही। कारण की प्रॉपर ती साडी आपल्यापर्यंत येते, पण ती किती ठिकाणातून फिरून येते हा पण सर्वात मोठा प्रश्न आहे की नाही। बऱ्याच महिलांच्या डोक्यात आलं पण असेल की यार ही साडी एवढी सुंदर आहे, तयार तर झालेली आहे, पण नेमकं हिची प्रोसेस कोण सांगणार आपल्याला। सुरतमध्ये भरपूर सारे असे होलसेलर आहेत, ते फक्त सांगतात आम्ही मॅन्युफॅक्चरर आहेत, पण नाही मंडळी, नुसतं व्हिडिओ बनवण्याचा त्यांचा हाच हेतू असतो की फक्त त्यांचे व्ह्यूज किंवा त्यांचे कस्टमर त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे म्हणून त्यांना हा व्हिडिओ ते बनवत असतात। कारण की कसं असतं, रिअल मॅन्युफॅक्चरर आपल्याला मोस्टली मिळत नाही आणि सुरतमध्ये एवढे सारे मार्केट आहे तर त्यामध्ये आपल्याला खरोखर मॅन्युफॅक्चरर कोण आहे हेच ओळखता येत नाही। तर चला मी तुम्हाला सांगणार आहे साडीची प्रोसेस, ज्यामध्ये स्टार्टिंगला आपल्याला एक ग्रे असतो, म्हणजे की तो एक व्हाईट कलरचा मोठा 100 मीटरचा एक कपडा असतो, त्यामध्ये डाईंग केलं जातं, म्हणजे की त्यावर कलरिंग केलं जातं। कलरिंग केल्यानंतर त्यावर प्रोसेस केली जाते, म्हणजे की त्याच्यावर तुम्ही जरी वर्क लावू शकता, स्टोन वर्क लावू शकता किंवा चिकनकारी वर्क लावू शकता, म्हणजे की त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे जी डिझाईन असते ना ती बनवली जाते। तो प्लेन कपडा आहे, त्यावर कलरिंग केलेली आहे, त्याच्यावर अजून डिझाईन बनवलेली आहे। म्हणजे तुमची जर ऑर्डर असेल ना की आम्हाला चिकनकारी वर्क पाहिजे, हँडवर्क कामाचा पाहिजे किंवा जरीचं वर्क पाहिजे, सिल्वर जरी पाहिजे, तुम्हाला जे पाहिजे आहे त्यावर तुम्ही काम करू शकता। त्यानंतर असणार आहे त्याला कटिंग केली जाते, म्हणजे की 6-6.5 मीटरची आपली साडी असते, 6:30 साडीचा कट असतो। मग त्याच्यामध्ये आपलं 80 सेंटीमीटरचं ब्लाऊज असतं आणि बाकीची साडी जी असते त्याच्यामध्ये आपल्याला लेस लावायची असेल तर आपण लेस लावू शकतो। मग त्याच्यामध्ये आपल्याला विचार करावा लागतो की नेमकी याच्यावर लेस कशी लागणार आहे, छोटी लागेल मोठी लागेल, त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारच्या लेस असतात, म्हणजे की 2 इंच 2.5 इंच अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या लेसेस असतात त्या लावल्या जातात। जशी मी प्लेन साडी वेअर केलेली आहे, तुम्ही बघू शकता याच्यावर तुम्हाला ब्रॉकेटचं ब्लाऊज दिले गेलेलं आहे, कारण जो लुक येणार आहे प्रॉपर महिलांना आवडला पण पाहिजे, हा पण एक महत्त्वाचा पॉईंट असतो। जसं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगते, या ठिकाणी आता ही सिल्क साडी आहे, ऑर्गेन्झा मटेरियल आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डाईंग केल्यानंतर याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार येतात। जसं मी तुम्हाला ऑर्गेन्झा मटेरियल सांगितलं त्याच पद्धतीने कॉटन आहे, रिओन आहे, होजिरी आहे, चंदेरी सिल्क आहे, काठापदराचं कॉम्बिनेशन आहे, असे वेगवेगळे प्रकार सुद्धा येत असतात। आता याच्यावर ही साडी बनवलेली आहे बरोबर, यावर एवढी मोठी प्रोसेस आहे, म्हणजे की एक साडी 100 ठिकाणातून फिरून तुमच्यापर्यंत पोहोचत असते। यामध्ये तुम्ही बघू शकता ऑर्गेन्झा मटेरियल आहे, यावर जरीचं प्रॉपर काम केलेलं आहे आणि जशी ही तुम्ही जरी बघत आहात ना मंडळी, ही प्रॉपर मशीननी केलेली असते। म्हणजे की काय, एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवते, प्रॉपर हे जे आहे ना मशीननी केलेलं आहे, म्हणजे यावर प्रॉपर पहिले कम्प्युटराइज डिझाईन बनवली जाते की ह्या साडीवर डिझाईन कशी शोभेल। एक टीम असते, ती टीम आपल्याला सांगत असते, सजेस्ट करत असते की ह्या साडीवर आपल्याला कशी डिझाईन चांगली दिसणार आहे। इथे बघू शकता असंख्य प्रकाराच्या या ठिकाणी सिल्क साड्या आहेत, पण प्रत्येकाची डिझाईन वेगवेगळी आहे, कारण महिलांची चॉईस सुद्धा तशी वेगवेगळी असते। अजून मी तुम्हाला एक जे सॅम्पल्स आहे ते दाखवते। यावर बघू शकता सिंपल सोबर आहे, खूप सुंदर आणि मटेरियल पण सॉफ्ट आहे आणि त्यानंतर जरीचं काम झाल्यानंतर त्याच्यावर येतं सिरोस्कीचं काम। आता बघा, जसं तुमच्या कस्टमरांची डिमांड असेल ना, कस्टमरांनी मागितली की फक्त आम्हाला जरीचं वर्क काम असलं पाहिजे साडीवर, तर तुम्ही जरीच्या कामासोबतची साडी घेऊ शकता। बघा, आता या साडीला आपण थोडंसं ओपन करूया आणि बघूया। यामध्ये बघू शकता सिरोस्कीचं प्रॉपर खूप सुंदर, प्लेन साडीमध्ये सिरोस्की खूप छान दिसत असते आणि हे सर्व प्रोसेस आपल्याला अगोदर पॅकेजिंगवर पण लक्ष देणं गरजेचं आहे। म्हणजे त्यावर पॉलिथिन असेल, पाऊच पॅकिंग असेल, जसं तुम्ही बघू शकता असं पॅकेजिंग असेल तर याला सुद्धा खूप महत्त्व आहे। म्हणजे की कसं कस्टमर आपल्याकडून डिमांड करत असतील तर त्याप्रमाणे तुम्ही पॅकेजिंग सुद्धा देणं गरजेचं आहे। त्यानंतर असणार आहे लॅपटॉप, खूप सुंदरसं काचेचं तुम्हाला हे जे आहे बॉक्स पॅकेजिंग मिळते, म्हणजे की तुम्ही असं वेगवेगळं जे पॅकेजिंग
पॅकेजिंग आहे त्याच्यामध्ये तुम्ही जे पॅक करू शकता, कारण इम्प्रेशन खूप चांगलं असतं. जेव्हा आपण चांगलं कस्टमरला पॅकेजिंग देत असतो तेव्हा आपल्याला इम्प्रेशन आपलं खूप चांगलंही त्यांच्यावर इफेक्ट करत असतो. इथे अजून आपण कलेक्शन बघूया. या ठिकाणी बघू शकता कॉन्ट्रास्टमध्ये. आता राहिलं कॉन्ट्रास्टचा पण खूप मोठा प्रश्न आहे की नाही, पदराचं कॉम्बिनेशन कसं बसणार आहे हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे. महिलांना कॉन्ट्रास्टमध्ये खूप जास्त साड्यांचं कलेक्शन आवडत असतं. जसं मी तुम्हाला रँडमली सांगितलं ना की साडी तयार कशी होते, तर साडीची ही टोटल प्रोसेस आहे मंडळी. तिचं पॅकेजिंगकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर तिच्यावर कलरिंग कसं आहे, तिचं कॉन्ट्रास्टमध्ये पदराचं कॉम्बिनेशन, ब्लाऊजचं कॉम्बिनेशन. तुम्हाला बॉक्स पॅकेजिंग हवं असेल तर तुम्ही बॉक्स पॅकेजिंग सुद्धा घेऊ शकता. इथे वेगवेगळ्या प्रकारचे इथे पॅकेजिंग ठेवलेले आहे आणि सर्व कलेक्शन वेगवेगळ्या पॅटर्न्समध्ये बनवले जातात. आणि एका दिवसात आय थिंक एका मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये लमसम 500 ते 700 साड्या तरी एक व्यक्ती तयार करत असेल. म्हणजे की डाईंग करणारा वेगळा असणार आहे, ग्रे कपडा आणणारा वेगळा असणार आहे, त्याच्यावर काम करणारा वेगळा व्यक्ती आहे. म्हणजे वेगवेगळे व्यक्ती वेगवेगळे काम करत असतात. तर साडीची एवढी मोठी प्रोसेस असते, तर तुम्ही विचार करू शकता मॅन्युफॅक्चर सोबत जुळण्याचा फायदा हाच असतो मंडळी, की आपल्याला साडी डायरेक्ट बनवून मिळत असते. म्हणजे साडीच नाही तर प्रत्येक प्रॉडक्ट आपल्याला अजमेरा फॅशन बनवून देत असतं. जर तुम्हालाही साड्यांचा बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर एक रिअल मॅन्युफॅक्चर सोबत जुडा. आणि आजची जी मी तुम्हाला प्रोसेस सांगितली ती नक्कीच तुम्हाला आवडली असेल की नेमकं साडी तयार कशी होते. तर साडीची प्रोसेस ही होती आजच्या व्हिडिओमध्ये. तर लक्षात आलं असेल की साडी आपल्यापर्यंत येते, पण किती ठिकाणातून ती पोहोचत आपल्यापर्यंत पोहोचते. मग नक्कीच आजचा व्हिडिओ जर आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका. तर तोपर्यंत नमस्कार.